नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बोरगाव चिलकादेवी पाणी योजना रेंगाळली, कोट्यावधी रुपये पाण्यात, शेतकऱ्यांनी दिले जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन. बोरगाव शहरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली चिलकादेवी पाणी योजना गेल्या 1.5 वर्षापासून रेंगाळली आहे. प्रशासन आणि मुख्य ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळेच काम रेंगाळले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. बोरगाव येथील सुमारे 1200 एकर जिरायत जमीन ओलिताखाली आणण्यासाठी 2009 साली माजी आमदार काकासाहेब पाटील व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने पाणी योजना मंजूर झाली. 2009 साली या पाणी योजनेसाठी 1.5 कोटी अनुदान मिळाले. बोरगाव दूधगंगा नदीपासून या पाणी योजने काम प्रारंभ करण्यात आला. 750 mm पाईप वापरून पाणी योजना सुरू करण्यात आली. 2016-17 साली ही पाणी योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली. त्यावेळी आमदार शशिकला जोल्ले यांनी या योजनेसाठी वाढीव अनुदान म्हणून सुमारे 6 कोटीचे अनुदान दिले. 2021-22 सालात या योजनेचे काम पूर्ण झालं. जॅकवेल निर्मितीनंतर फक्त 1-2 वेळाच या पाणी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला, पण गेल्या अनेक वर्षापासून ही योजना बंद आहे. गेल्या 15 वर्षात 1-2 वेळा मोजक्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले. प्रशासनाचा आणि ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळेच काम रखडले. या पाणी योजनेचे काम संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालं आहे. ठिकठिकाणी गळती झाली आहे. मुख्य ठेकेदार असलेल्या तापी कन्स्ट्रक्शन पूर्ण यांना या योजनेचे टेंडर मिळालं होतं, पण त्यांनी कोणतीच जबाबदारी न घेता काम केले. त्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्यात पिके वाळू लागली आहेत. पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. योजनेचे काम निकृष्ट झाल्याची पूर्ण कल्पना संबंधित निरावरी निगम अधिकारी यांना आहे, पण याबाबत कोणतीच चौकशी झालेली नाही. सद्यस्थितीत ही पाणी योजना पूर्णपणे बंद आहे. याबाबत ठेकेदारांना विचारलं असता हेस्कॉम विभागाकडून काही नवीन मीटर बसवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे व तांत्रिक अडचणीमुळे मीटर जळल्याने ही योजना बंद आहे. आपण नवीन मीटरसाठी हेस्कॉम ठेकेदारांना पैसेही दिले आहेत, पण अद्यापही ते बसवण्यात आलेले नाहीत असं सांगितलं. शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने प्रशासन व अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. शेतकरी नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील आज काही शेतकऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी, आमदार शशिकला जोल्ले, जिल्हाधिकारी बेळगाव, लोकायुक्त कचेरी बेळगाव तसेच कार्यनिर्वाहक अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग यांना निवेदन देऊन याबाबत चौकशी करावी व संबंधित मुख्य ठेकेदारावर दंड आकारून पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन नुकतेच बेळगाव येथे तात्यासाहेब बसन्नावर, रमेश पाटील मालगावे, संतोष फिरगन्नावर, भरत हावले, शीतल सोबाने, शिशिर सातपुते, पिंटू चौगले, चंदू पवार शेतकऱ्यांनी दिले आहे. आज 2009ला हे प्रकल्प चालू झाला. 2009ला प्रकल्प चालू झाल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर काय सांगितलं होतं की 18 महिन्यात पूर्ण करतो म्हणून, शेतकऱ्यांनी पाणी तिथं आणून देतो म्हणून. मी याला एकदा विचारलो, हे पाईप टिकतंय काय? हे मी आता असं कमीत कमी 100 पाईपलाईन केलो आहे, कडे कुणाचं तक्रार नाही. मी हे तक्रार इथंच झालं आहे, मग ते तिकडे कसं झालं नसेल, तिकडे बी झालंच असेल की सरकार पैसे दिले आणि शेतकऱ्यांनी लुटलाय. शेतकऱ्यांनी जर पाणी मिळालं असतं, शेतकरी जगला, शेतकरी अन्नदाता आहे आणि हा हिंदुस्थानचा अन्नदात्याला जर वाचवला तर हिंदुस्थान वाचणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय कर्नाटक. हिरकणी न्यूज करिता कर्नाटक सहसंपादक तोसिफ अपराज, बोरगाव. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.